नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण 10वीचा पार्ट 1 मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन हा दुसरा धडा आपण बघतोय. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की प्रॅक्टिस सेट 2.4 च्या अगोदरचे आपण काही सॉल्व एक्झाम्पल बघत होतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं की जे सॉल्व एक्झाम्पल होते ते होते की बाय फॉर्म्युला मेथड वापरून आपण सॉल्व एक्झाम्पल कसे सोडवायचे ते आपण बघितले. आपण या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे की त्या खालचा जो प्रॅक्टिस सेट 2.4 हा कसा सोडवायचा काय आहे तो आपण बघणार. लास्ट लेक्चरला आपण बघितलं की ax² + bx + c हा काय आहे स्टँडर्ड इक्वेशन. त्याच्यामध्ये आपल्याला a b आणि c याची व्हॅल्यू भेटते. त्याच्यावर आपल्याला दोन रूट्स असतात. ते दोन रूट्स भेटतात अल्फा आणि बीटा. याच्यामध्ये अल्फा जो असतो अल्फा कसा काढला जातो की आपल्या फॉर्म्युला माहिती आपल्याला -b + रूट मध्ये b² - 4ac. मग ह्याच्यामध्ये इथं प्लस मायनस अल्फा असतो प्लस घेऊन बीटा असतो मायनस. आपण एकदा प्लस घेतलं मायनस घेतलं असे आपले दोन रूट्स बनतात. एका ह्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज होत जाते. मग ह्याच्यामध्ये आपण काही हे जे आहे ते आपण सॉल्व एक्झाम्पल करूया. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.4. याच्यामध्ये किती आपले पहिल्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये 3 आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राइट व्हॅल्यूज ऑफ a b and c. abc ची व्हॅल्यू काढायची सोपं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. हे ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. इथं आपण लिहिणार कंपेअरिंग above equation with ax² + bx + c = 0. आपल्याला निगेट इथं a ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला 1, b ची व्हॅल्यू काय भेटली -7, c ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 5. इथं आपल्याला a b आणि c या तिघांची व्हॅल्यू भेटली. एवढंच आपल्याला विचारलं. दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय करणार पहिल्यांदा स्टँडर्ड याच्यामध्ये आपण लिहून काढतो. याच्यामध्ये हे जे इक्वेशन आहे स्टँडर्ड मध्ये लिहून जातात. काय 2m² अधिक 5m तिकडे आलं -5m -5m इकडे आल्यानंतर अधिक 5m = 0. हे आपलं झालं स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन. इथे खाली लिहिणार आपण सेम प्रकारे कंपेअरिंग above equation with ax² + bx + c = 0. या इक्वेशन बरोबर आपण कंपेअर केलं तर इथं काय x² म्हणजे हा m² आहे. त्याच्यावर हा a हा अंक त्याला असतो त्याच्याबरोबर असतो. तो अंक काय येणार आहे a ची व्हॅल्यू काय येणार इथं 2. इथं आपण लिहिणार a = 2. b ची व्हॅल्यू काय येणार इथं जर बघितलं तर -5 आणि c ची व्हॅल्यू काय येणार आहे इथं -5. इथं बघा b आणि c b ची व्हॅल्यू +5 b ची व्हॅल्यू काय येणार आहे +5. नियम मारला 2m² -5m अधिक इकडं -5 इकडे आल्यानंतर अधिक 5 होणार. अशा प्रकारे आपण a b c ची व्हॅल्यू आली. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -5 आणि c ची +5. पुढच्या इक्वेशन मध्ये सगळे एका साईडला घ्यायचं. काय घेणार आपण y² हे अधिक 7y इकडे आल्यानंतर -7y अधिक पुढे काय नाही घेऊ अधिक 0 करू = 0. इथं सेम प्रकारे लिहिणार आपण कंपेअरिंग above equation with ax² + bx + c = 0. याच्यामध्ये आपल्याला a ची व्हॅल्यू काय भेटते इथं कुठला अंक नाही म्हणजे काय असतो 1 असतो. इथं b काय आहे -7 आणि c काय आहे 0. त्याच व्हॅल्यू द्यायच्या a = 1, b = -7 आणि c = 0. अशा प्रकारे आपल्याला a b आणि c त्या तिन्हीच्या व्हॅल्यूज आपल्याला इझिली भेटतात. हे व्यवस्थितपणे लिहून घ्या. आता जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चॅनल नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 2 सॉल्व युजिंग फॉर्म्युला मेथड वापरून
हे 6 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. सेम प्रकारे आपण पहिल्यांदा काय लिहिलं, हे स्टँडर्ड इक्वेशन मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिलंय का, ते लिहिलेलं आहे. मग आपण पहिल्यांदा काय लिहिलं, कंपेरिंग, काय लिहिलं, कंपेरिंग above equation with ax square plus bx plus c is equal to 0. हे कॉपी करून ठेवतो, आपल्याला हे पुढच्या ह्याच्यामध्ये लागणार आहे. ठीक आहे. इथे a ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला, a आपल्याला काय भेटते, ते काय नाही म्हणजे 1 असतं. b काय भेटणार आहे आपल्याला इथं 6 प्लस 6, c काय भेटणार आहे प्लस. इथं आपण एक दुसरी मेथड वापरतो. आतापर्यंत आपण काय केलं की जो आपला मेन फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यामध्येच आपण डायरेक्ट सगळं व्हॅल्यू पुट केलेली आहे. आपण याच्यामध्ये काय करू की जसं बुक मध्ये दिले, पहिल्यांदा आपण डेल्टाची व्हॅल्यू काढतो, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढतो, ते आपण सोडू. आपण लिहिलं डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू काय ना बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर काय ना 6चा वर्ग वजा 4 गुणिले a काय 1 गुणिले c काय 5. 6चा वर्ग 36 वजा 4 पंचे 20. 36 मधून 20 गेले 16. आपल्या इथे डेल्टाची व्हॅल्यू काय असते 16. हीच व्हॅल्यू आपण काय करणार, फॉर्म्युला मध्ये पुट करणार. इथं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, तो इथं मेन्शन केला पाहिजे. इथं आपण लिहिणार we know the formula. कुठला फॉर्म्युला माहिती आपल्याला, इथं अक्षर कुठला आहे x आहे, म्हणून आपण इथं लिहिणार x इज इक्वल टू आपण लिहिणार मायनस b प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. हा झाला आपला फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युला मध्ये x व्हॅल्यू लिहिणार मायनस b काय आहे आपला मायनस 6 प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4ac हा काय डिस्क्रिमिनंट आहे. आणि त्या डिस्क्रिमिनंट मध्ये रूट मध्ये काय लिहिणार आपण 16. काय लागलं 16. आणि छेदामध्ये 2 गुणिले 2 1 आहे 1 2 गुणिले मायनस 6 प्लस मायनस 16चा वर्ग म्हणून काय येणार आहे 4. 4चा वर्ग 16 असतो, म्हणजे आपण लिहिणार 4 भागिले 2. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एकदा प्लस देणार, एकदा आपण काय करणार मायनस. x इज इक्वल टू मायनस 6 अधिक 4 भागिले 2. आणि दुसरं घेणार आपण x बरोबर मायनस 4 वजा मायनस 6 वजा 4 भागिले 2. हे आपले 2 व्हॅल्यू. वजा 6 अधिक 4 यांची काय चिन्ह वेगवेगळे, म्हणजे इथे काय होणार वजा 12. वजा 6 अधिक 4 यांची होणार वजा 12. राहणार किती मायनस 2 भागिले 2. व्हॅल्यू काय येणार मायनस. एक्स व्हॅल्यू काय येणार मायनस 1. इथं काय येणार इथं सोडवलं तर मायनस 6 लाईनची बेरीज होणार, व्हॅल्यू काय येतात मायनस 5. इथं एका वगैरे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. इथं लिहिणं आपण आन्सर हे पण महत्वाचं. इथे काय म्हणणार आपण हिअर बी गेट काय भेटलं आपल्याला इथं रूट व्हॅल्यू. हिअर वी गेट द रूट व्हॅल्यूज above equation as काय भेटलं आपल्याला -1 अशा प्रकारे आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. पुढे आपले 5 एक्झाम्पल. दुसरा एक्झाम्पल सॉल्व्ह करू. दुसरा इक्वेशन काय दिले x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. सेम प्रकारे कंपेरिंग हे ऑलरेडी स्टँडर्ड इक्वेशन मध्ये दिलेले आहे आपल्याला. काय दिलेले स्टँडर्ड इक्वेशन मध्ये दिले. आपण पहिले लाईन आहे तशीच सेम कंपेरिंग अबव इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे नेहमी आपण स्टँडर्ड इक्वेशन, हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे, त्यावर आपण कंपेअर करणार आहे. आपल्याला इथे a b आणि c ची व्हॅल्यू भेटते. इथे आपण a ची व्हॅल्यू घेणार. a ची व्हॅल्यू काय आहे इथला नंबर कुठला नाही म्हणजे इथं 1 असतो. बरं b इज इक्वल टू काय येणार इथं -3 c येणार आहे -2. a b आणि c याची व्हॅल्यू मिळाली. आता काय करू आपण आपली जुनी मेथड डायरेक्ट व्हॅल्यू आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरणार. इथं आपण काय घेणार
वी नो द फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला? एक्स. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a. हा झाला फॉर्म्युला. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस मायनस बी म्हणजे काय होणार आहे? प्लस 3 प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर म्हणजे 3 चा वर्ग मायनस 3 चा वर्ग मायनस 4 गुणिले एसी. हे काय 1 गुणिले एसी काय मायनस 2 अपॉन 2 आहे 2 गुणिले अशा प्रकारे गेला. मग एक्स एक्स इज इक्वल टू काय आहे? प्लस 3 प्लस मायनस रूट मध्ये 3 चा वर्ग 9 इथं 4 गुणिले 8 आणि इथं काय होणार आहे? वजा वजा त्यांचा गुणाकार काय असतो? वजा वजाचा गुणाकार अधिक असतो भागिले 2 एके 2 9 9 17. काय तर चुकलंय का आपलं? आपण आन्सर चेक करू. प्लस 3 प्लस मायनस रूट मध्ये 9 9 17 भागिले 2 रूट मध्ये 17 चा 17 16 आला असतं तर व्हॅल्यू आपली काहीतरी आली असते. बुक मध्ये एकदा चेक करू. इथं x इज इक्वल टू प्लस 3 एकदा प्लस येणार प्लस मध्ये रूट 17 भागिले 2. दुसरं काय येणार आहे? x मध्ये x इज इक्वल टू प्लस 3 मायनस रूट मध्ये 17 भागिले 2. ते आपले दोन व्हॅल्यू झाले. इथं आपण काय म्हणणार? इथं आन्सर आलाय आपला. इथे आपला आन्सर ठीक आहे. आन्सर काय दिला एका वाक्यामध्ये? here we get the root values of above equation. Above equations as काय भेटणार आपल्या इथे? रूट व्हॅल्यू प्लस 3 बरोबर आणि रूट 17 भागिले 2 प्लस 3 मायनस रूट 17 भागिले 2. अशा प्रकारे आपल्या इथे एक्झाम्पल सॉल्व्ह करून झालेला आहे. पुढचे एक्झाम्पल आपण बघू. तिसरं एक्झाम्पल आहे आपला 3m स्क्वेअर अधिक 2m वजा 7 इज इक्वल टू त्याच्यामध्ये पण सेम प्रकारे पहिले इक्वेशन काय आहे? ऑलरेडी स्टँडर्ड इक्वेशन मध्ये लिहिलेले आहे. इथं आपण लिहिणार कंपेअरिंग अबव इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे काय स्टँडर्ड इक्वेशन. स्टँडर्ड इक्वेशनची आपण कंपेअर करतो. आपल्याला काय भेटते? a b c ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू काय भेटणार? 3. b ची व्हॅल्यू भेटणार आहे b इज इक्वल टू प्लस 2 c इज इक्वल टू काय भेटणार आहे? मायनस 7. अशा प्रकारे आपल्याला a b आणि c या तिघांची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग पुढे आपण काय करणार? इथं सेम प्रकारे आपण माहिती सोडवलं. मला वाटतं तीच मेथड जास्त बेस्ट आहे. डिस्क्रिमिनंट आपण काढू शकतो पण त्याची गरज नाही कारण आपण लास्ट फॉर्म्युलामध्ये आपण ते एकत्र सगळं सॉल्व्ह करू शकतो. जर एक्झाम्पल मध्ये विचारलं असेल की जर त्याचं नेचर काढा तर आपण डिस्क्रिमिनंट वेगळा काढण्यामध्ये काही पॉईंट नाही. तो तुम्ही जास्त स्पेस वाढवताय. आपल्याला पेपर लवकर कव्हर पण झाला पाहिजे. तुम्ही एक्स्ट्रा लिहिलं ते बेटर पण आहे. तुमचं प्रेझेंटेशन छान असतं. जर तुम्हाला तुमचं लिहायचं स्पीड जास्त असेल तुम्ही ते एक्स्ट्रा स्टेप लिहून करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण मला वाटतं की तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये चूक केलेलं बेटर आहे. आपला पेपर लवकर फास्ट होतो. कव्हर झाला पाहिजे पूर्ण पेपर. 40 मार्क आपल्याला पैकी मार्क पडले पाहिजे. आपण काय म्हणणार? वी नो सेम प्रकारे वी नो द फॉर्म्युला. अक्षर कुठला वापरले? m इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. ओके. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करतो. मायनस 2 म्हणजे काय करणार? मायनस 2 प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर म्हणजे 2 चा वर्ग वजा 4ac. a कुठला आहे? 3 गुणिले c काय येणार आहे? मायनस 7 अपॉन 2. हे काय? 2 गुणिले 3. या किती झाली आपली व्हॅल्यू? मायनस 2 प्लस मायनस रूट मध्ये हे सोडायचं. 2 चा वर्ग 4
वजा 4 त्रिक 12, 12 7 84 आणि इथं मायनस मायनस काय होणार इथं प्लस, इथं -2 प्लस मायनस रूट मध्ये किती 84 4 88 भागिले 6. याचं पण एक उत्तर थोडंसं ऑड येते, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे ते पूर्ण वर्ग येत नाही. प्लस मायनस रूट मध्ये 88 भागिले 6. ओके, आता आपण काय करू, याला भाग जायचा. ठीक आहे, 88 ची मला वाटतं 4 येईल. 88 ची 4 काय येईल 4, 22 चोक 88, अजून काय मिळेल का 22 चोक 88 करून इथे वर्गमूळातून बाहेर 88 ची 4 काय येईल 22 + 4 गुणिले 22, 4 गुणिले 22 म्हणजे काय 2 रूट 22. याला आपण भाग लावला काय -2 प्लस मायनस 2 रूट 22 छेद 6. आता दोन्ही भागता येईल -1 प्लस मायनस रूट मध्ये 1 मध्ये 1 च्या जागी आले आपण फक्त 22. ठीक आहे, हे आपलं सिम्प्लिफिकेशन मध्ये आहे. तुम्ही हे लिहिलं तर तुमचं उत्तर बरोबर आहे, काय चुकीचं आहे असं नाही, हे सुद्धा बरोबर आहे. हे फक्त सिम्प्लिफाईड, हे जास्त लोक प्रिफर करतात का, तरी बघ तुम्हाला आता आपण एवढं मोठं क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडलं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन जमलं पाहिजे, ते एक्सपेक्ट करतात. पण जर तुम्ही इथंच एवढं लिहून जरी सोडलं तरी ते काय तुमचे मार्क कट करत नाही. कारण की लास्ट कसं आपण फ्रॅक्शन मध्ये दिले, फ्रॅक्शन मध्ये बघा जर समजा तुम्ही लिहिलं असेल 10 छेद पाहिजे आपण 8, हे सुद्धा बरोबर उत्तर आहे. पण ते जर तुम्ही संक्षिप्त रूप दिलं असेल, त्याला सिम्प्लिफाय केलं असेल की 2 पंचे 10 आणि 2 चोक 8, हे सुद्धा बरोबरच उत्तर असतं. असं नाही की ते चुकीचं हे बरोबर हे बरोबर ते चुकीचं असं काय नाही. तुम्ही इथं एवढं लिहून जरी सोडलं तरी उत्तर बरोबर येतं, पण ते जास्त करून हे प्रिफर करतात. मग त्याच्यामध्ये आपण काय एकदा प्लस एकदा मायनस घ्यायचं. इथं आपण येणार म्हणजे -1 प्लस रूट मध्ये 22 भागिले 3 कॉमा m इज इक्वल टू -1 मायनस रूट मध्ये 22 भागिले 3. ओके, हे आपल्याला उत्तर आलेलं. इथं आपण आन्सर आपल्याला व्यवस्थित क्लिअर. Here we get the root values of above equation. कुठला ते इक्वेशन तुम्ही ते एक्स्ट्रा एक लाईन ती पण टाकू शकता. above values of इक्वेशन कोणते इक्वेशन, ते इक्वेशन लिहायचं काय 3m² अधिक 2m वजा 7 = 0 as m is equal to -1 प्लस रूट मध्ये 22 छेद 3 कॉमा -1 मायनस रूट मध्ये 22 भागिले आपले 2 व्हॅल्यूज आलेल्या. हे झालं आपलं तिसरं इक्वेशन. ठीक, values of above. बरोबर, here we get the values of above equation. a² अधिक 2m वजा 7 हे आपले 2 रूट व्हॅल्यूज आलेले आहेत. मग हे झालं आपलं तिसरं एक्झाम्पल. आपण बघू चौथं एक्झाम्पल. आपले टोटल 6 एक्झाम्पल्स आहेत. चौथे इक्वेशन दिलेले आपल्याला. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे मला छान वाटेल, लाईक नक्की करा. हे आपलं पुढचं एक्झाम्पल काय दिलं आपल्याला 5m² वजा 4m वजा 2 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपण काय करणार नेहमी करतो महाराष्ट्राचं काय करणार की कंपेअरिंग अबव इक्वेशन विथ a² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे काय एक स्टँडर्ड इक्वेशन आहे. हे स्टँडर्ड इक्वेशनची जेव्हा आपण कंपेअर करतो तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे a b आणि c ची याची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. आपण काय लिहिणार a इज इक्वल टू काय येणार आहे तर a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू काय देणार आहे तर -4 आणि c ची व्हॅल्यू काय येणार आहे -2. अशा प्रकारे आपल्याला a b आणि c या तिघांची व्हॅल्यू मिळालेली. मग इथे आपण काय म्हणणार आहे की यू नो द फॉर्म्युला डायरेक्ट
आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कुठला त्याचा इथे एम वापरलं म्हणजे पण आपण काय लिहिणार एम इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. ओके हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. याच्यामध्ये याच व्हॅल्यू पुट करायचं काय भेटणार आपल्याला मायनस बी मायनस मायनस काय होणार आहे प्लस 4 होणार प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर बी काय आपला मायनस 4 चा वर्ग वजा 4 गुणिले ac 5 गुणिले मायनस 2 अपॉन 2 a ची व्हॅल्यू काय येणार आहे 5 2 गुणिले ही आपली व्हॅल्यू. याच्यामध्ये थोडं सिम्प्लिफाय करू आपण काय भेटतं आपल्याला प्लस 4 प्लस मायनस रूट मध्ये काय येणार 4 चा वर्ग 16 प्लस असो नाही तर मायनस असो नेहमी कुठल्याही संख्येचा स्क्वेअर जास्त पॉझिटिव्ह होत असतो. इथं 5 गुणिले 10 40 आणि इथं मायनस मायनस काय आहे प्लस. ठीक आहे व्हॅल्यू काय आहे प्लस 4 प्लस मायनस रूट मध्ये इथं सुद्धा व्हॅल्यू काय आहे थोडीशी ऑड येते हे उत्तर आहे का नाही पॉझिटिव्ह वर्ग संख्येमध्ये नाही काय ते 56 ची पण मला वाटते कोड होईल 56 ची कोड काय करणार आपण वर्ग संख्येने कोड करायची काय येणार आहे 4 4 16 चौक 64 अजून चौदा चौक 56 हे दोन काय बाहेर हे काय दोन रूट 14. ओके इथे काय येणार प्लस 4 प्लस मायनस 2 रूट 14 भागिले 10. ओके आता संक्षिप्त रूप 2 ने भाग जाईल वर खाली काय 2 गुणिले 4 प्लस मायनस रूट 14 हे 5 10. हे आपलं फायनल आन्सर आहे. तो फायनल आन्सर आले मी एकदा प्लस एकदा मायनस आपण अक्षर कुठे एम इज इक्वल टू 2 प्लस रूट 14 भागिले 5 एम बरोबर 2 मायनस रूट 14 भागिले 5. ओके हे आपलं झालेलं आहे. एक आपण काय लिहिणार आन्सर काय लिहिणार we get here we get the root values of above equation as आपल्याला above equation जे इक्वेशन आपण here we get value of above equation as काय भेटतं आपल्याला व्हॅल्यू 2 अधिक रूट मध्ये 14 भागिले 5 2 मायनस रूट मध्ये 14 भागिले 5 आपल्याला दोन व्हॅल्यूज भेटतात. या काय येणार आपल्या फायनल रूट व्हॅल्यूज येणार. ठीक आहे चला आपण पुढचं 5वे एक्झाम्पल 4 एक्झाम्पल बघितले. व्हिडिओला नक्की लाईक करत चला थांबू नका. आता एक थोडंसं ऑड एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं बी ची व्हॅल्यू काय दिसते आपल्याला 1/3 अशी आपल्याला नकोय काय अशा प्रकारचे आपल्याला नकोय. मग आपण काय करणार मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय आपण काय करणार 3. मग असं केल्यामुळे आपल्याला काय भेटेल की व्हॅल्यू थोडीशी जरा व्यवस्थित करून आपण काय म्हणणार मल्टिप्लाय की मल्टिप्लाइंग बाय 3 दोन्ही साइडला आपण काय करू 3 ला मल्टिप्लाय करू. मग आपल्याला काय भेटेल आपण लिहिणार बी घे 3y अधिक y याची पद्धत 3 सगळ्या साइडला 3 ने मल्टिप्लाय करू. एकदा अधिक साइड आल्यानंतर वजा 3y अधिक y वजा 6 0 हे आपल्याला तशी स्टँडर्ड इक्वेशन. याच्यात आपण काय म्हणणार कंपेअरिंग comparing above equation with ax square plus bx plus c हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे. याची आपण कंपेअर करतो
इथं आपल्याला ए बी सी ची व्हॅल्यू भेटली. ए ची व्हॅल्यू काय भेटणार 3, बी ची व्हॅल्यू भेटणार आपल्याला +1, सी ची व्हॅल्यू -6. ठीक आहे, आपल्याला ए बी सी ची व्हॅल्यू मिळाली. मग याच्यामध्ये कसं जर तुम्ही असंच जरी वापरलं असतं तरी सुद्धा तुमचा आन्सर आला असता. मग कसं होतं, इथं फ्रॅक्शन आहे ना, अपूर्णांक आहे, इथं सोडवायला तर काय होतं, थोडंसं अवघड जातं, किचकट बनतं. म्हणजे काय होणार आहे, b² म्हणजे 1/3चा वर्ग 1/9 होणार. -4 4 गुणिले 1 गुणिले -2. ते जरा ते बेरीज करताना चेक समान करावं अवघड होतं. त्यापेक्षा हे जास्त भेटत. म्हणजे आपल्याला आपण काय फॉर्म्युला लिहिणं जो फॉर्म्युला आहे तो मेन्शन करणं गरजेचं असतं नेहमी. तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरताय, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे म्हणून डायरेक्ट तुम्ही y डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून चालत नाही. तुम्हाला फॉर्म्युला कसे द्यावा लागतो, -b प्लस मायनस रूट मध्ये b² -4ac अपॉन 2. इथं -b काय येणार, +1 इथे काय होणार आहे -1 प्लस मायनस रूट मध्ये b² मध्ये काय येणार 1 चा वर्ग -4 गुणिले 3 गुणिले -6 अपॉन 2 गुणिले 1 काय येणार आहे 3. ओके, इथं y काय करणार आपण -1 प्लस मायनस रूट मध्ये व्हॅल्यू जर सॉर्ट आउट करणार आपण 1 4 3 12 12 72 मायनस मायनस करणार प्लस रूट मध्ये काय येईल 73 आणि छेदामध्ये 3 गुणे 6. y -1 प्लस माहिती आहे रूट मध्ये 72 ने 73 6. आता इथे प्रॉब्लेम काय, तर 73 काय आहे मूळ संख्या आहे, त्यामुळे त्याची फोडणी वगैरे काय होत नाही. कुठल्याही वर्ग संख्येने त्याला कुठल्याही भाग जात, त्यामुळे हेच फायनल आन्सर आहे. इथं फक्त काय आपल्याला एकदा प्लस एकदा मायनस केले. y -1 प्लस रूट मध्ये 73 भागिले 6. सेम इकडे काय येणार आहे y -1 एकदा प्लस इकडे काय येणार पण मायनस रूट मध्ये 73 भागिले 6. हे आपले आन्सर आलेलं आहे. मी आपण काय म्हणणार शेवटच्या वाक्यामध्ये उत्तर घेणार एका वाक्यामध्ये आन्सर आपण लिहिणार here we get the here we get the root values of the above equations as -1 प्लस रूट मध्ये 73 भागिले 6 कॉमा -1 मायनस रूट मध्ये 73 भागिले 6. हे आपले उत्तर आलेले उत्तराच्या खाली अंडरलाईन करायचं. अशा प्रकारे आपले 5 एक्झाम्पल झाले. आता राहिले एक एक्झाम्पल आहे, काय राहिले एक एक्झाम्पल. फायनल एक्झाम्पल आपण बघतोय काय 5x² अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे, इथं हे ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं आहे. इथं आपण काय म्हणणार कंपेअरिंग अबव इक्वेशन ax² + bx + c = 0. इथं आपण abc ची व्हॅल्यू भेटते. a काय भेटणार आहे आपल्याला 5, b काय भेटणार आहे आपल्याला 13, c = काय भेटणार आहे आपल्याला abc ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. abc ची व्हॅल्यू भेटली मी आपण काय म्हणणार we know the formula. काय म्हणणार we know the formula. कुठला फॉर्म्युला माहिती आहे x चा x = -b प्लस मायनस रूट मध्ये b² -4ac अपॉन फॉर्म्युला आपल्याला माहिती. याच्यामध्ये काय घ्या व्हॅल्यू पुट करायचं सेम मागायसारखं आता आपण जेवढे केलं सेम तसंच करायचं. तुम्ही जर बघत असाल तर काय करा पॉज करा आणि पुढचं तुम्ही स्वतःहून सोल्व करा. जमण्यासारखे काय आवड नाही. x = -b म्हणजे b13 आहे त्याचा मायनस काय होणार -13 प्लस मायनस रूट मध्ये
बी स्क्वेअर म्हणजे 13चा वर्ग, 13चा वर्ग मायनस 4 गुणिले ए काय येणार आहे तर 5, सी काय येणार आहे 8, 5 गुणिले 8 अपॉन 2 2 गुणिले ए काय 5. एक्स इज इक्वल टू काय म्हणणार आपण वजा 13 काय ना वजा 13 प्लस मायनस रूट मध्ये 13चा वर्ग 169 वजा 4 25 20 60 160 5 गुणिले 10. हे आपलं काय येणार आहे फायनल अशी व्हॅल्यू काय ह्याच्यामध्ये येणार. मग आपण काय करणार याचं सोडवलं काय येणार एक्स बरोबर वजा 13 प्लस मायनस त्याच्यामध्ये वजा बाकी काय येणार 169 वजा 160 राहणार काय 9 रूट मध्ये काय राहणार कितीचा वर्ग 3चा वर्ग. आपण काय करणार एक्स बरोबर वजा 13 प्लस मायनस 3 भागिले 10. याच्यामध्ये व्हॅल्यू काय होणार एकदा 10 येणार एकदा 16 येणार वजा 10 वजा 16 म्हणजे एक्स व्हॅल्यू काय येणार आहे वजा 13 अधिक 3/10. त्याच्यामध्ये एक्स बरोबर वजा 13 वजा 3/10. हे सोडवलं काय येणार वजा 10/10 म्हणजे काय येणार आहे वजा 1. एक्स व्हॅल्यू काय येणार वजा 1. दुसऱ्या याच्यामध्ये काय होणार एक्स बरोबर वजा 16/10 दोन्ही बाजूला राहतात 2 पंचे 10 2 8 16 काय ना मायनस 805. आपल्याला दोन व्हॅल्यूज भेटल्या. आपण तेच काय लिहिणार एका वाक्यात लिहिणार कधी विसरायचं नाही. हे ह्याच्यामुळे काय होतं व्यवस्थितपणा येतो व्यवस्थित नीटनेटकेपणा येतो म्हणजे लिहिलंच पाहिजे. हे आपण काय लिहिणार एका वाक्यामध्ये here we get the root values of above equation as root values of above equation as काय येणार आहे -1, -805. ओके अशा प्रकारे आपले 6 एक्झाम्पल झाले. पुन्हा इथे मला वाटतं एक एक्झाम्पल आहे. ओके हेच आहे आपलं फायनल एक्झाम्पल. आपण फायनल एक्झाम्पल पर्यंत आले. तुम्ही इथपर्यंत थांबा त्याबद्दल धन्यवाद. नाही तर आजकाल मुलांची मानसिकता नाही ठेवली वेळेपर्यंत तुम्ही थांबला तर एक लाईक करा मला पण खूप छान वाटतं. लास्ट एक्झाम्पल काय आपलं विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द एक्झाम्पल एक्स स्क्वेअर अधिक 2√3x अधिक 3. सेम एक्झाम्पल आहे नॉर्मल पण आपण काय करतो एक फ्लो चार्ट मध्ये पहिल्यांदा काय सांगितलं कंपेअर इक्वेशन हे आणि हे आपल्याला काय सांगितलं हे ऑलरेडी इक्वेशन दिलेले हे दिलेले इक्वेशन ते कशा आपण कंपेअर करायचं स्टँडर्ड इक्वेशन बरोबर. आपण इथे काय केलं पहिल्यांदा ते इक्वेशन घेऊन घेणार एक्स स्क्वेअर अधिक 2√3x अधिक 3 इज इक्वल टू 0. खूप इझी एक्झाम्पल आहे काय ह्याच नाही. इथे आपण काय म्हणणार कंपेअर इक्वेशन हे ax square plus bx plus c. कशासाठी आपल्याला एबीसी व्हॅल्यू पहिला फाइंड व्हॅल्यूज ऑफ एबीसी. a ची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 1 b ची व्हॅल्यू काय येणार आहे 2√3 c ची व्हॅल्यू काय येणार आहे 3. एबीसी ची व्हॅल्यू इथे आपण काय करणार फाइंड व्हॅल्यू आता b स्क्वेअर मायनस 4ac डिटरमिनंट ची व्हॅल्यू आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायसाठी. इथे मला लेट्स फाइंड value of discriminant to determine the discriminant delta is equal to b square minus 4ac. b square ची व्हॅल्यू काढायची. b square काय आहे 2√3 चा वर्ग 2√3 चा वर्ग मायनस 4ac a दिलेली c ac ची आपला 1 म्हणजे c काय 2√3 चा वर्ग 2 चा वर्ग 4 √3 चा वर्ग 3 असतो 4 3 12 12 होता 4 3 12 ठीक आहे 12 + 12 म्हणजे ते काय येणार आहे 0. तर लक्षात येत नसेल तर कसं की 3 √3 चा 3 कसं झालं काय करणार आपण 2√3 गुणिले 2√3 इथे 2 गुणिले काय असतात 4 √3 गुणिले √3 काय असतात 3 4 3 12 अशा प्रकारे.
इथं काय आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली 0. म्हणजे याच्यावर आपल्या लक्षात काय येतं की ही जी दिलेली व्हॅल्यू आहे त्याचे आता आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघणार आहे. पुढचा जो सॉल्ड एक्झाम्पल आहे पुढचा जो टॉपिक आहे नेक्स्ट लेक्चर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे नेचर ऑफ रूट्स. की आपण फक्त डिटर्मिनंट एवढं फक्त सॉल्व्ह करून सांगू शकतो की जे येणारे रूट्स आहेत ते कशा प्रकारचे. ही काही वेळा 0 पेक्षा लहान होते 0 येते ते 0 पेक्षा मोठे. जेव्हा 0 येतात म्हणजे काय असतं की ही एक वर्ग राशी आहे आणि याचे जे रूट्स असतात ते काय असतात इक्वल काय रियल अँड इक्वल. म्हणजे आपण काय म्हणणार आपण याच काही म्हणतो राईट द फॉर्म्युला टू सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण म्हणणार वी नो द फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला माहिती कुठला फॉर्म्युला माहिती एक्स चा. एक्स बरोबर मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. याच्यामध्ये काय आलं एक्स बरोबर मायनस बी बी काय येणार मायनस 2 रूट 3 प्लस मायनस रूट मध्ये व्हॅल्यू काय येणार 0 अपॉन 2. एकदा प्लस 0 करा मायनस 0 करा काय चेंजेस होणार आहेत का नाही. मग एक्स ची फायनल व्हॅल्यू काय असणार एक्स इज इक्वल टू दॅट इज आय म्हणजे काय असतं दॅट इज असतं दॅट इज एक्स काय आहे मायनस 2 रूट 3 भागिले 2a a ची व्हॅल्यू काय आहे 1 काय 1 गुणिले 1 हे 2 1 जे 2 1 2 काय होणार मायनस रूट ही झाली आपली फायनल व्हॅल्यू. हे आपलं काय आहे फायनल उत्तर. मग आपण इथे काय लिहिणार शेवटी आन्सर मध्ये हे झालं. इथे आन्सर काय येणार हिअर बी गेट काय लिहिणार आपण हिअर बी गेट द व्हॅल्यू ऑफ above equation as -2 एवढंच उत्तर आहे. नेहमी कसे असतात 2 रूट येतात तिथे काय येणार आहे एकच उत्तर येणार आणि याच्यातून प्लस 0 करा मायनस 0 काय फरकच नाही पडणार. हे आपलं फायनल तिसरं एक्झाम्पल लागलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 2.4 सोडवलेलं आहे. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार की रूट्स नेचर ऑफ रूट्स म्हणजे फक्त इक्वेशन बघून इक्वेशनचे कंपॅरिझन करून एक डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढून डेल्टाची व्हॅल्यू काढून आपण काय काढणार आहे की बाबा इथे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे जो रूट्स कसे असतात तर त्याच्यामध्ये 3 टाइप येतात की बाबा रिअल अँड इक्वल रिअल अँड अनइक्वल आणि नो रिअल रूट्स नॉट रिअल इक्वेशन खरे नसतात काहीतरी वेगळेच असतात. मग अशा प्रकारचे आपण बघणार आहे. अशा एक व्हिडिओ लागला असेल आवडला असेल त्यामुळं व्हिडिओला आपल्या थोडे क्लासेस अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत